नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आंतरभारतीय या 10वीच्या पाठ्यपुस्तकातील जो उर्दू मीडियमचं पाठ्यपुस्तक आहे त्यातील जो 10वा पाठ आहे डास पिटिका तो बघणार आहोत. डासांचा त्रास किती होतो हे आपल्याला माहिती आहे. डासामुळे आपल्याला शांत झोपसुद्धा लागत नाही आणि डासामुळे होणारे जो वेगवेगळे आजार आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. डेंग्यूसारखे आजार आहे, आणखी बरेच आजार आहे ज्याच्यामुळे मनुष्य त्रस्त होते. तर डास पिटिका म्हणजे काय आहे? पिटिका म्हणजे जैसे आपको पता है जब आप युवा होते तो आपके चेहरे पे मुहासे आते हैं, तो उस मुहासे को पिटिका कहते हैं. ठीक है, डास पिटिका. तो जो डास के कारण होने वाली चीज़ है उसे पिटिका कहते हैं. तो ये पाठ आज हम देखने वाले हैं मित्रों. ह्या पाठ आज आपण पाहू मित्रांनो. तर चला सुरू करूया. डास पिटिका हा पाठ जो अनिल अवचट साहेब यांनी लिहिलेला आहे. तर डास पिटिका अनिल अवचट यांचा जन्म, आपण सर्वात प्रथम लेखकाचा परिचय घेऊ मित्रांनो. इनका जन्म हुआ था 1944 मध्ये. 1944 मध्ये त्यांचा जन्म झाले. ते एक प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार, पत्रकार. ते एक प्रसिद्ध लेखक होते, सोबतच ते एक समाजसेवक होते. म्हणजे त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. चित्रकार होते, त्यांना चित्र काढण्याचा सुद्धा खूप मोह होता आणि पत्रकारसुद्धा होते, रिपोर्टरसुद्धा होते. मतलब उन्होंने वो एक प्रसिद्ध लेखक तो थे ही, साथ में वो समाज सेवक थे. मतलब उन्होंने समाज के कल्याण के लिए भी बहुत से काम किए हैं. चित्रकार थे वो और पत्रकार भी थे. त्यांचे लेखन हे विश्लेषणात्मक आहे. मतलब वो जो भी लिखते थे वो जो पूरा उसका विश्लेषण करके, मतलब उसका एनालाइज करके वो लिखा करते थे. त्यातूनच मानवी संबंधाचे, समाज व्यवहाराचे, एकूण मानवी वर्तनाचे चिंतन आणि त्याविषयीचे आकलन याचे मनोज्ञ दर्शन घडते. मतलब उसके कारण ही जब वो विश्लेषण करते थे, किसी चीज़ के गहराई तक पहुँचते थे, उसके कारण जो मानवी संबंध है, जो समाज में किस प्रकार से व्यवहार होता है और मानवी वर्तन किस प्रकार का होता है, उस पर गहराई से चिंतन करके उसके बारे में वो बातें लिखते थे. त्यांचे पूर्णिया हे पहिले पुस्तक बिहारचे समाज दर्शन घडवते. बिहारमध्ये एक शहर आहे पूर्णिया नावाचं. त्या गावावर आधारित त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे पूर्णिया. आणि त्याच्यातून जो बिहार तुम्हाला राज्य आहे, तुम्हाला माहीत आहे अतिशय मागासलेलं राज्य आहे आणि तिथे शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे आणि लोक आजही शिक्षणाच्या बद्दल म्हणजे तेवढे जागरूक नसल्यामुळे आजही तिथं मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला विषमता दिसून येते. अंधेर नगरी, निपाणी, छेद, संभ्रम, माणस, कोणमारा इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यांचे. प्रस्तुत पाठात डास आणि माणूस यांच्यातील संवादांच्या आधारे डासांसारख्या कीटकांनाही माणसासारख्या भावभावना असतात अशी कल्पना करून विनोदी शैलीत लेखकाने वर्णन केलेले आहे. म्हणजे प्रस्तुत पाठात मानूस, जैसे आदमी को भाव भावना आती है, आदमी जिस प्रकार से मनुष्य दूसरों का दुख दर्द समझता है, उसी प्रकार जो कीटक लोग हैं, मतलब जो डास वगैरह, जो मच्छर वगैरह होते हैं, उनको भी मनुष्य के समान ही भावभावना होती है. म्हणजे त्यांनासुद्धा मानवाप्रमाणे भावभावना असतात असं त्यांचं मानणं आहे. आणि अशी कल्पना करून, ऐसी एक सोच रखकर उन्होंने बड़े ही विनोदी ढंग से, बहुत ही मजाकिया ढंग से उन्होंने इस पाठ का लेखन किया है दोस्तों. तो उनका ऐसे मानना है कि जिस प्रकार से मनुष्य अच्छाई बुराई के बारे में समझ सकता है और उसके आधार पर वो अपना निर्णय करता है, तो इसी प्रकार की सोच जो मच्छर होते हैं, इस प्रकार के जो कीटक होते हैं उनमें भी होती है. तो चलिए पाठ देखते हैं. त्या माणसाला बाकी काही प्रश्न नव्हते, तो सगळीकडे जमून घेणारा होता. म्हणजे जो ह्या लेखक आहे, हा माणसाला बाकी काहीच प्रश्न नव्हते, तो सर्वांसे जमून घेणारा, मतलब इतना एडजस्ट करने वाला इंसान था. उसको दुनिया में दूसरा कोई मतलब उसके जीवन में सवाल नहीं था. उसको एक ही समस्या थी और सभी के साथ अच्छे से वो एडजस्ट कर लेता था. फक्त त्याची एकच अपेक्षा असे, सिर्फ उसकी एक ही माफक अपेक्षा असायची की रात्री निवांत झोपता यावे, पण ते डास तेवढी इच्छा पूरी होऊ देत नसे. सिर्फ उनकी एक ही इच्छा थी कि रात के समय जब वो सोए तो उनको सुकून की नींद मिले. लेकिन जो मच्छर थे
वो ऐसा होने नहीं देते थे। आपको पता है मच्छर आजकल के युग में मच्छर की तो संख्या काफ़ी बढ़ गई है। आप कहीं पर भी जाओ मच्छर आपका पीछा नहीं छोड़ते हैं, है कि नहीं? और इसके लिए सफाई का अभाव, जो स्वच्छता का अभाव है, ये आपको देखने को मिलता है। अगर जहाँ पे स्वच्छता होगी वहाँ पर मच्छरों का पानी नहीं जमता होगा, तो ऐसी जगह पर मच्छर कम पैदा होते हैं। और जहाँ पर गंदगी होती है, नालियों की ठीक से सफाई नाही होती आहे, ऐसी जगह पर मच्छर आपको देखने को ही मिळते हैं। तर याच्यामध्ये सांगितलं आहे की त्यांना कशाचीच अडचण नव्हती, त्यांचे सर्वांशी जमून गेले होते, पण त्यांची एकच इच्छा होती की त्यांना संध्याकाळच्या वेळी निवांत झोप लागली पाहिजे, पण हे मच्छर, हे डास जो आहे त्यांना झोपू देत नव्हते। त्याला काय म्हणावे कि हाँ, झोपला की झाली त्याची गुनगुन शुरू। मतलब आपको पता है ना, जैसे हम नींद में सोने जाते हैं वैसे ही उनका वो कान के पास आके गुनगुन गुनगुन आवाज़ करते रहते हैं। संध्याकाळीच खोलीचे दार खिडक्या बंद ठेवून पाहिली, अंगाला मलम चोपडून डासांना हटवण्यासाठी अगरबत्ती जाळून सगळं करून झालं। मतलब शाम होते ही, जैसे शाम होने को आए उसी समय जो मेन डोर के दरवाजे वो बंद कर दिए, खिड़कियाँ वो भी बंद करके देखी। जो मलम, जो ओडोमॉस वगैरह आता है, वो जो शरीर ओडोमॉस जो मच्छर पे गुणकारी मलम होता है वो भी उन्होंने लगा कर देखा है। और अगरबत्ती, जो मच्छर को भगाने की अगरबत्ती आती है, वो मॉर्टिन वगैरह आता है, वो भी देखा है, सब करके देखा है। पर डास दाद यही ना, पर डास जो थे, जो मच्छर थे, वह कुछ उसको मानते नहीं थे, वो कुछ उसको सुनते नहीं थे। म्हणजे लेखकांनी आपल्याकडून जेवढे प्रयत्न होऊ शकेल त्याच्यापासून बचावाचे ते सर्व प्रयत्न करून बघितले मित्रांनो। तर हे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात की संध्याकाळीच खोलीचे दार खिडक्या बंद ठेवून पाहिली, अंगाला मलम चोपडून बघितलं, डासांना हटवण्यासाठी अगरबत्ती जाळून, हे सगळं त्यांनी करून बघितलं मित्रांनो। पंखा लावल्यानंतर मात्र जरा शांतता मिलू लागली, पण जैसे वो पंखा लगाते थे, हम आपको पता है कि पंखा लगाने से उस हवा के कारण, उस तेज हवा का कारण क्या होता है कि मच्छर हमको उतना काटते नहीं, हमको थोड़ा सा आराम मिलता है। पण त्याची ढंढन पंखांनाही चाही त्रास, पर उसके कारण क्या होता था कि वो जो फ़ैन है वो शांतता से घूमता नहीं था, उसका भी आवाज़ आता था, जिसकी वजह से लेखक को नींद अच्छी तरह से मिलती नहीं। ये फ़ैन भी जो है वो आवाज़ करता है खांग खांग इस प्रकार से। अपरात्री जाग यायची तो पंखा बंद करून टाकायचा। तो जब रात में नींद नहीं आती थी तो उस फ़ैन के कारण, उस मच्छरों के कारण, तो रात में वो बीच में उठ जाते थे और फ़ैन को स्विच ऑफ कर देते थे। इस प्रकार से ये सब चलता था। उकळायला लागलं की दार खिडक्या उघडायच्या, और जब गरम होने लगता, उकळायला आहे ना, जब गरम व्हायला लागतात तर त्यावेळेस ते काय करायचे, दारं खिडक्या उघडायचा, म्हणजे तो दार खिडकी वगैरे उघडून द्यायचं, तर थोडंसं हवा। पण पंखा सुरू केला तरी आले याचक काय सोडणार होते त्याला। पंखा भी शुरू होने के बाद जो आए हुए यमदूत थे वो क्या छोड़ने वाले थे, उनको तो आदत पड़ गई थी हमारा खून चूसने की, वो इस प्रकार की आदत को छोड़ने वाले नहीं थे। तो इसमें हम देख सकते हैं कि इस प्रकार से लेखक, तो आपण इथे पहिल्या भागात पाहिला की कशा पद्धतीने लेखक पूर्णपणे त्रासून गेला होता या डासांना। त्यांनी विविध प्रकारचे उपाययोजना करून बघितले होते, तरी पण त्याला कुठल्याच प्रकारचा आराम मिळत नव्हता। इथे आपण बघू शकतो लेखक आहे आणि डास त्याच्या अवतीभोवती फिरत आहे आणि त्याला प्रश्न पडला आहे की कशा पद्धतीने आपण याच्यावर उपाययोजना केली पाहिजे। इकडे डास जमातीची यावर चर्चा व्हायची, मतलब जो डास जो मच्छर लोगों की जाती थी वो सब मिलकर इस पर चर्चा करते थे। उनकी भी मीटिंग है, जैसी मनुष्य की मीटिंग होती है तो उस प्रकार से उनकी भी मीटिंग होती थी। कसला हा चिंगूस माणूस, वो कहते थे मच्छर लोग कि कैसा ये चिंगूस मनुष्य है, काही थेंब रक्तासाठी केवढा भाव खाता है, मतलब कितने थोड़े से 2-4 बूंद खून के लिए कितना ये भाव खा रहा है। मतलब हम क्या कर लेंगे, ज़्यादा से ज़्यादा 2-4 बूंद खून निकालेंगे, पूरा का पूरा उसके शरीर का खून थोड़ी निकालने वाले, तो ये कितने भाव खा रहा है। तो मतलब उनकी जब मीटिंग होती थी तो ये जो मच्छर है वो इस प्रकार की चर्चाएं करते थे। रक्तदानाच्या वेळी अर्धा लिटर रक्त काढतात म्हणे, तेही 2 दिवसात भरून येते। फिर उन लोग कहने लगते थे कि जब हम ब्लड डोनेट करते हैं, खून देते हैं किसी को, तो वो भी खून आधा 1 लीटर जो भी खून देते हैं वो भी 2 दिन में क्या हो जाता है, शरीर में फिर से वो पैदा हो जाता है, फिर से उसका निर्माण हो जाता है जैसे कि तैसे।
एवढा रक्त तैयार करणाऱ्या फैक्ट्रियाँ हाड़ाहाड़ामध्ये पोकळीत दडून ठेवल्या. मतलब इतना खून करने वाले जो बोन्स है, जो हड्डियाँ है, वो हमारे शरीर में है कि लगेज मतलब तुरंत क्या हो जाता है, जो खून हमारा कम हो गया है और जल्द से जल्द बन जाता है. तर याच्यात काय सांगितलं आहे मित्रांनो की जेव्हा मच्छर डास आपसामध्ये गोष्टी करतात, चर्चा करतात, त्यावेळेस त्यांचं असं मानणं येते की हा मनुष्य किती भाव खातो. याच्यातलं आपण 2-4 बूंद म्हणजे थेंबच रक्त घेतो, तसंच रक्तदानाच्या वेळेस हा काय करतो, अर्धा लिटर रक्त देतो आणि तेही 2 दिवसात भरून येतो, आहे की नाही. आणि रक्त बनण्याची एक प्रकारचे मनुष्याच्या शरीरामध्ये फॅक्टरीज आहे, लगेच रक्त तयार होत राहतं. आम्ही गरिबांना 4 देताना याचा हात का करतो. और फिर वो सोचने प्रश्न पूछते हैं कि हम गरीब लोग को अगर 2-4 बूंद दिए तो ये इतना क्यों अकडता आहे. हा मात्र कुठल्याही झाडांची फळ तोडतो, कुठल्याही नदीचं पाणी पितो, कितीही प्राणी मारून खातो, हे त्याला चालतं. म्हणजे ये भी एक प्रश्न का उत्तर आहे मित्रांनो. झाडांची फळं तोडतो, कुठल्याही नदीचं पाणी पितो, किती प्राणी करतो, हे माणसाला चालतं. ही कोण करता है, मनुष्य करता है. कोई भी झाड दिखा उसके फल तोडता है, कुठल्याही नदीचं पाणी पितो, कितीही प्राणी मारतो तरी त्याला चालतो. मानुस हे ऐकत होता. जो इंसान था, जो लेखक था, ये सब बातें क्या कर रहा था, सुन रहा था. तो म्हणाला, माझी झोप उड़ाता आणि वर है, मतलब मेरी नींद तो उड़ाते हो और ऊपर इस प्रकार के प्रश्न पूछते हो. माझं संरक्षण करायचा हक्क आहे मला. और वो बोलता है कि मेरा खुद का संरक्षण करने का मुझे अधिकार है. अगर आप मुझे परेशान करते हैं तो आपके बचाव के लिए मैं कुछ न कुछ उपाय योजना ज़रूर कर सकता हूँ. मी तुम्हाला मारणारच, मतलब मैं आपको मारूंगा ही. ये मेरा जैविक अधिकार है, मतलब मेरा जीने का ये अधिकार है, इसे वो कहते हैं कर्तव्य है. बोलना खुंटलं. और जो दास थे, जो मच्छर थे, उसको ये जो लेखक का बोलना है वो अच्छा नहीं लगा. उनके दिल को कहीं तभी वो जो बोलना था वो चुबा. डास म्हणाला की जो डास था, मच्छर था, तुझ्यातलं रक्त काढणं हेही आमचं जैविक कर्तव्य है. तो वो भी बोले जैसे तुम्हारा खुद को बचाने का जैविक कर्तव्य है, उसी प्रकार हमारा भी जैविक कर्तव्य है कि तुम्हारा खून निकाले. अगर तुम्हारा खून नहीं निकालेंगे तो हम जिएंगे कैसे. हम तुम्हारे खून पर ही निर्भर है, ऐसी उनका मानना है. हमारा जीवन ही आपके खून पर निर्भर है, ऐसी उनका मानना है. तो इस प्रकार से उन दोनों में चर्चा होती है. दास आणि दासी हे दासामधलं एक सुजान कुटुंब आहे. सुजान याने समजदार, सुजान याने समजदार किंवा शहाणं कुटुंब आहे. कोणाचं, दासू आणि दासीचं. ते इतर दासांना म्हणाले, आपण जन्माचा संसारबंध बोलणं तोडून कसं तर, मतलब हमारा और इंसान का जो संबंध है वो जीवन भर का संबंध होता है. अगर हम उनसे बोलेंगे नहीं, हम उनसे इसी प्रकार से कटुता से व्यवहार करेंगे तो कैसे चलेगा. हमको तो दिन रात उन्हीं के साथ रहना है, उनका ही खून पीना है. अगर हम उनसे बोलेंगे नहीं तो हमारी जो आदत है खून पीने की, ये कैसी चलेगी. तो हमें उनके साथ बात करना क्या है, ज़रूरी है. तो इस प्रकार से दासू और दासी ने जो उनके समाज में जो दास लोग हैं उनसे ये बोला. ठीक है. तो उन्होंने बोला, इतरांनी मग बोलणी करायला त्यांची नियुक्ती केली. इतरांनी मग बोलणी करायला त्यांची, ये दोनों की क्या किए, मनुष्य के साथ बात करने के लिए उनकी नियुक्ती की, मतलब उनको अपॉइंट किया. त्यांनी माणसाला विचारलं, तुझा नेमका प्रॉब्लम क्या है, मतलब तेरा मेन समस्या क्या है. उसने आदमी को पूछा, तेरे को क्या प्रॉब्लम है हमसे, हम सिर्फ 2-4 बूंद ही तो तेरा खून पीते, तेरे को प्रॉब्लम क्या है. रक्ताचं नुकसान फारसं मोठं नाही, काही मिनटात ते भरून येतं. खून तो बहुत कुछ जाता नहीं है, बहुत जल्दी वो वापस भी आ जाता है. उससे तो तुम्हारा बहुत सा नुकसान नहीं होता है. आणि तू खाकर तो शिंकतो, जब तू इस प्रकार से शिंकता है, खाकर तो त्यातून जातात कितीतरी प्रोटीन, और उसमें तो कितने तरी प्रोटीन से नहीं प्रथिने जातात. मग रक्तांचं काय एवढं घेऊन बसला है. फिर खून का क्या, इतना नहीं. तेरे कारण तो, तेरे गलतियों के कारण जब तू खांसता है, छींकता है, तब तो कितने तो भी प्रोटीन तेरे शरीर से बाहर हो जाते हैं. तो इतना सा खून लिया तो तू इतना क्यों परेशान होता है, ऐसी वो बोलता है. तो इसमें बताया कि पहले भाग में हमने देखा है किस प्रकार से लेखकांनी पहिले बघितलं आहे कशा पद्धतीने त्यांनी विविध उपाय करून पाहिले. रात्रीच्या वेळेस काय केले, खोलीचे दारं बंद केले, खिडक्या बंद ठेवली, मलम चोपडला शरीराला,
डासाला हटवण्यासाठी अगरबत्ती वगैरे सगळं केलं, पण मच्छर काही पिछा सोडत नव्हते. आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला तुम्ही एवढं शिकवता आणि तुम्ही स्वतः झाडं तोडता, नदीचं पाणी पिता, कोणत्याही प्राणीला मारून खाता, तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे एवढा? तुमचं आम्ही 2-4 बूंदच पाणी रक्त घेतो, तसं तर तुम्ही रक्तदान करता तर अर्धा लिटर रक्त देतात. अशा पद्धतीने त्यांनी समजण्याचा प्रयत्न केला. तर आज आपण पहिल्या भागामध्ये एवढं घेऊया मित्र. याच्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न देतो, ते तुम्ही सोडून पहा मित्रांनो. आजच्या भागावरच देणार आहे मी. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आकृती पूर्ण करा. तेव्हा आकृती पूर्ण करामध्ये हा प्रश्न आज आपण अभ्यासलेला आहे मित्रांनो. डासांचा त्रास वाचवण्यासाठी केलेले उपाय. डासांच्या मते माणूस हा एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे पहिला. दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न मी तुम्हाला याच्यातूनच देतो मित्रांनो. दुसरा प्रश्न त्याच्या बाजूचाच आहे मित्रांनो. डासांच्या मते माणूस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी. आताच आपण बघितल्या. दोन्ही जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तुमच्या भागातच आहे. आपण जो भाग आता बघितला आहे ना, त्यावरच आधारित मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर तुम्ही जर हा परिच्छेद या जो उतारा आहे नीट समजून घेतला मित्रांनो, तर तुम्ही योग्य पद्धतीने हे सोडवू शकाल. ठीक आहे. तर बाकीचा भाग आपण दुसऱ्या भागात बघू. धन्यवाद.